हॅलो, मी आज करणार आहे गव्हाच्या पिठाचे नमकीन। मुलांना मधल्या वेळचे खाण्यासाठी बेस्ट पर्याय आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। त्यासाठी लागणार आहे 3 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी रवा, तीळ, मीठ, जिरे पावडर, धने पावडर, लाल तिखट हे घरी केलेली पावडर आहे, हळद आणि हिंग। एका परातीत 3 वाट्या गव्हाचे पीठ काढून घेऊया। त्यामध्ये आपण आता 1 वाटी रवा घालून घेऊ। बाकी मसाले घालून घेऊ। त्यात धने पावडर 1.5 चमचा, त्याबरोबरच जिरे पावडर 1.5 चमचा, मीठ चवीनुसार आपलं कमी जास्त घालू शकतो आपण, तीळ 2 चमचे, हे घरी केलेले लाल तिखट पावडर आहे ते 1.5 चमचा, आपण तिखटाच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकतो। त्यावर चिमूटभर हळद आणि थोडासा हिंग हे घालून घेऊ। कसुरी मेथी हातावर प्रेस करून त्यावर घालून घेऊ। तडका पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल मी गरम करून घेऊन त्याच्यावर घातलेले आहे। तेल गरम होते त्यामुळे मी ते बीटरने व्यवस्थित हलवून घेतलेले आहे आणि आता पाणी घालून आपण ते व्यवस्थित मळून घेऊ। मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे मधल्या वेळेला काय खायला द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो, त्यामुळे हे एक पौष्टिक नमकीन होऊ शकते। मी कुठल्याही पदार्थात शक्यतो मैदा घालत नाही, गव्हाचं पीठच प्रेफर करते। पाहिजे तेवढे पाणी घालून त्याचा व्यवस्थित डो करून त्याला आपण तेल लावून घेऊया। हे पीठ भिजवताना खूप घट्ट भिजवायचं नाही, कारण त्यात रवा आहे तो भिजायला 10 मिनटं लागतात आणि थोडंसं सैल केलं की पीठ व्यवस्थित होतं। आता ते रेस्ट करायसाठी आपण 10 मिनटं झाकून ठेवू। या पिठाचे 15-16 गोळे होतात। त्यातील एक गोळा घेऊन आपण त्याची पातळ पोळी लाटून घेऊया। जेवढी पोळी पातळ लाटू तेवढे होणारे नमकीन ते खुसखुशीत कुरकुरीत छान होतील। तयार पोळीवर आता सुरीच्या साहाय्याने टोचे मारून घेऊ, जेणेकरून होणारे नमकीन फुगणार नाही। आणि त्याबरोबरच त्याला चिरण्याच्या साहाय्याने कट करून घेऊ। अशा लांबड्या पट्ट्या टाईप करून घ्यायचे आकार, म्हणजे ते खायला पण छान वाटतात। तेलही गरम झालंय, त्यात आपण हे नमकीन व्यवस्थित तळून घेऊया। हे कणकेचे आहे त्यामुळे बाहेरचे कुरकुरे वेफर्स यांना एक चांगला पर्याय होऊ शकतो। हे तळत आलेले आहे आणि त्याचा कलरही आता चेंज झाला आहे, त्यामुळे आपण हे व्यवस्थित तळले की टिश्यू पेपरवरती काढून घेऊ। या प्रमाणात केले की होतातही भरपूर आणि टिकतातही महिनाभर। नक्की करून बघा। थँक्यू।